हेडलाईन्सचे प्रस्तुतकर्ता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा। 27 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन। शेतकरी कामगारांसाठी हा फसवा अर्थसंकल्प। कर्जमाफी योजनेमध्ये पात्र अपात्र असा शाब्दिक खेळ। उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा, तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहात, ठाकरेंचा सवाल। अर्थसंकल्पानंतर विधानभवनात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट। पत्रकार कक्षाबाहेर एकमेकांची विचारपूस, तर उद्धव ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांकडे पाहणंही टाळलं। अमेरिकेची भारताला रशियाकडून तेल खरेदीसाठी 30 दिवसांची सूट। इराण इस्रायल युद्धादरम्यान तात्पुरती मुभा। भारताची रशियाकडून 20 दशलक्ष बॅरल तेल खरेदीची प्रक्रिया सुरू। परराष्ट्र धोरण भारताच्या ऐतिहासिक भौगोलिक स्थितीवर, सत्य अहिंसेवर अवलंबून असावं। अमेरिकेची परवानगी, भारतीय नागरिकांसाठी धोरण नाही। राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा। देशात घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या। प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर औद्योगिक कामांऐवजी प्रामुख्यानं गॅस उत्पादनासाठीच करा, पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश। इराण अमेरिका युद्धाचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम। खाद्यतेलाच्या किमतींमध्ये लिटर मागे 3 ते 4 रुपयांची वाढ, तर कच्च्या तेलाचे दर 8% वधारले। रत्नागिरीच्या खेडमधील लोटे एमआयडीसीतील डॉक्टर खान कंपनीमध्ये स्फोट। आगीमध्ये 11 कामगार जखमी, 5 जणांची प्रकृती चिंताजनक। जळगावात उन्हाच्या तडाख्यामुळे 9 मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरणार। सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सकाळी घेण्याचे आदेश। 15 मार्चपर्यंत उष्णतेच्या लाटेचाही इशारा। 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। मोबाईलच्या वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय।